तुम्ही एवढे पारदर्शक आहात, तुमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष झाला आहे, तो लोकांच्या मनात तुम्हाला बहुमत मिळतंय लोकांच्या मताने असं तुमचं मत आहे की तुमच्या हक्काचं आणि तुमच्या कार्याचं ते बहुमत आहे, तर मग ईव्हीएमवर निवडणुका होत आहे का बॅलेट पेपरवर होत आहे ह्या महत्वाच्या नव्हे. याच्यात फक्त तुम्ही आजच्या परिस्थितीला लोकसभा ईव्हीएमवर काढली, विधानसभा ईव्हीएमवर काढल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 70% निवडणुका तुम्ही कंप्लीट करून घेतल्यात ईव्हीएमवर या 16 तारखेचा जो रिझल्ट येणार आहे. मग राहिलेल्या 30% निवडणुका महाराष्ट्रामधल्या तुम्ही त्या का बॅलेट पेपरवर घेऊ शकत नाही? तुमच्याकडे त्या बॅलेट पेपरवर घेण्यासाठी खर्च करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे भारत सरकारकडे महाराष्ट्र शासनाकडे पैसे नाही आहेत का? नसतील तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य असंही जीएसटी भरतोय तसं मतदानासाठी आपण लोकांना मतदान करतोय, दान मतपेटीमध्ये, त्याच्यासाठी आम्ही जायला जर आम्ही आमचे 2 पावलं चालत जातोय तर आम्ही त्यासोबत 2 रुपयाच्या बॅलेट पेपरचा खर्चही करू.